नमस्कार. 15-20 दिवसांपूर्वी अनुभूतीमध्ये एक ताई आल्या होत्या. साधारण 35शीच्या असतील. उच्च शिक्षित होत्या. म्हणजे इंजिनिअरिंग झालं होतं, मॅनेजमेंटमधली डिग्री घेतली होती. काही वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम केलं होतं. त्यानंतर लग्न झालं, मुलं-बाळं झाली. या सगळ्यात एक 5-7 वर्ष त्यांचा जॉब सुटला होता, घरच्या जबाबदाऱ्यांमुळे वगैरे. आणि ती 5-7 वर्ष त्यांची आनंदात गेली होती. त्याबद्दल त्यांना कुठली तक्रार नव्हती. परंतु आत्ता त्यांना 2 विशेष करून समस्या जाणवत होत्या. एक तर त्यांना जॉब नाही आहे, हे होतं. जॉबसाठी सर्च करत होत्या आणि त्यामुळे थोडंसं एक रेस्टलेसनेस होता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी घरी आहे, त्यामुळे सगळेजण मला गृहीत धरतात, असं एक त्यांचं फिलिंग होतं. आणि त्यामुळे त्यांना खूप जास्त अस्वस्थ वाटत होता. रात्रीची झोप येत नव्हती. त्याचप्रमाणे मला सगळे गृहीत धरतायत, यामुळे जो एक निगेटिव्ह सेल्फ टॉक जो झालेला तयार त्यांचा, त्यामुळे त्यांना अधिक अस्वस्थ वाटत होतं आणि म्हणून त्या अनुभूतीमध्ये अप्रोच झाल्या होत्या. तर आज आपण मित्रमैत्रिणींनो याच विषयावर चर्चा करणार आहोत. अनेक वेळा अनेक जण आपल्याला गृहीत धरत असतात. केवळ स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना पण अनेक वेळा गृहीत धरलं जातं. मुलांना, मुलींना, सगळ्यांनाच बरेच वेळा गृहीत धरलं जातं. सो आपल्याला जर कोणी गृहीत धरत असेल तर काय ॲक्शन घेतल्या पाहिजे, त्या आज ॲक्शन पॉईंट मी तुमच्याबरोबर शेअर करणार. त्यातली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली जी सेल्फ इमेज आहे त्याच्याबद्दल आपल्याला जागरूक राहिलं पाहिजे. कारण सेल्फ रिस्पेक्ट हा अतिशय महत्त्वाचा आहे. यात इगो असणं अजिबात गरजेचं नाही. परंतु कोणी मला गृहीत धरतंय किंवा कोणी मला टपलीत मारतंय अशी जर अवस्था असेल तर आपल्याला जागरूक राहायला हवं आणि त्यासाठी आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. त्यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपण ना सतत आपली गुड बॉय किंवा गुड गर्लची इमेज कॅरी करत असतो. म्हणजे सतत आपण दुसऱ्याला दुखवू नये, हर्ट करू नये, यासाठी आपण अनेक वेळा ती इमेज जपण्यासाठी धडपड करत असतो. तर पहिलं आपल्याला त्या गुड बॉय गुड गर्लच्या इमेजमधनं बाहेर पडायला हवं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला बाउंड्रीज आखता आल्या पाहिजे. म्हणजे जर एखादी बाउंड्री क्रॉस करतोय आणि ती बाउंड्रीज आपण ठरवू शकतो, तर ती बाउंड्री समोरच्याला क्रॉस करू न देण्याची जबाबदारी ही आपली स्वतःची असते. सो कोणी क्रॉस करत असेल तर तिथेच त्याला अवेअर करणं हे खूप गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला वेळच्या वेळी नाही म्हणता आलं पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट जर आपल्याला करायची नाही आहे तर आपल्याला फर्मली, स्ट्रॉंगली त्या व्यक्तीला नाही म्हणता आलं पाहिजे. चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आय एम अवेलेबल. असं कधीच असलं नाही पाहिजे. म्हणजे कोणी आपल्याला काही सांगतंय आणि मी आहे तिथेच अवेलेबल आहे, असं ते फिलिंग समोरच्याला गेलं नाही पाहिजे किंवा असा थॉट समोरच्याच्या डोक्यात असला नाही पाहिजे की ठीक आहे हा बाबा कधी उपलब्ध असतो. असं जर फिलिंग असेल तर ते फारच अवघड असतं. पाचवी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण स्वतःला व्यक्त केलं पाहिजे, एक्सप्रेस केलं पाहिजे. बरेच वेळा आपलं असं होतं की बोलू का नको बोलू, मी हे बोललो तर समोरच्याला वाईट वाटेल का, मी हे बोललो तर समोरच्याला त्रास होईल का. आणि ह्या गोष्टीमुळे आपण कधी व्यक्तच होत नाही. आपण एक्सप्रेस केलं पाहिजे. तर ह्या 5 गोष्टी जर आहेत, हे जर आपण लक्षात ठेवलं तर आपण ती गुड बॉय गुड गर्लची जी इमेज कॅरी करत असतो त्यातनं नक्की बाहेर पडतो. आणि एक लक्षात ठेवा, हे सगळं करताना आपण हार्श नाही झालं पाहिजे. हे सगळं आपण शांतपणे, पोलाइटली, पॉझिटिव्हली समोरच्यापर्यंत कन्व्हे केलं पाहिजे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की मला नाही म्हणायचं आहे किंवा बाउंड्रीज आखायच्या आहेत, याचा अर्थ आपण त्या निगेटिव्हली एक्सप्रेस केल्या पाहिजेत असा अजिबात नाही. पण आपण तिथे स्ट्रॉंग असलं पाहिजे, फर्म असलं पाहिजे आणि हे सगळं करताना आपला टोन हा पॉझिटिव्ह पाहिजे. कारण आपल्याला रिलेशन्स तोडायची नाही आहेत, आपल्याला रिलेशन्स जपायचे आहेत आणि रिलेशन्स जपता जपता आपल्याला आपली आयडेंटिटी जी आहे ती क्रिएट करायची आहे. आपली इमेज जी आहे ती सेल्फ इमेज जी आहे ती पॉझिटिव्ह असली पाहिजे. कारण जेव्हा आपण हे निगेटिव्हली व्यक्त करू तेव्हा समोरचा तर दुखवेलच, पण आपल्यालाही मनात रुखरुख राहील. म्हणून हे सगळं पॉझिटिव्हली करायचं. आणि हे करताना तुम्हाला जर काही अडचण आली, तुम्हाला काही मदत हवी असेल तर अनुभूतीची टीम तुमच्याबरोबर स्ट्रॉंगली उभी आहेच, हे तर मी नेहमीच तुम्हाला सांगतो. सो हे जर पॉझिटिव्हली करायला तुम्हाला काही हेल्प हवी असेल तर ऑलवेज अनुभूती टीम तुमच्याबरोबर आहेच. ऑल द बेस्ट.